तुला पटतंय ना हे? तुला पटतंय ना? मग ठीक आहे, माझ्या बोलण्याचा काही प्रश्नच नाही आहे. अरे पण एक मिनटं थांब. आता मी माझ्या भावासाठी राखी आणणारच. स्वतःच्या भावासाठी तरी राखी आणावी ना. ती पण तुझ्या वहिनीने आणून द्यायची, तुला माहिती. मी आणि ऑफिसवरनं येताना आणली आहे. आणि वरती खुशाल मला म्हणते, वहिनी मी आली आहे तर नका जाऊ तुम्ही रक्षाबंधनचं. म्हणजे हिचा तो भाऊ आणि माझा तो काय मग? मी जाणार आहे. मी आधीच सांगितलं होतं की मी रक्षाबंधनला जाणार आहे. ही काय मला विचारून आली आहे का? डायरेक्ट आली आहे ती तोंड घेऊन. आली आहे नीट गुणांनी राहत पण नाही आहे. हे बघ, माझे ऑलरेडी 8 दिवस खूप मी तिला झेलले आहे. माझी आता मेंटल हेल्थ गेली आहे. काय नाही, तू आण मग राख्या. तुला गरज आहे तर तू आण. दे तिच्या हातात आयतं आणि म्हणा उपकार कर माझ्यावर. हां, मी नाही हे करणार. नाही, मला उद्या ऑफिस आहे. त्यानंतर संध्याकाळी आल्यावर मी डायरेक्ट जाणार आहे भावाकडे. आणि ते पण उभ्या लगेच येणार आहे, कारण संडेला माझं ऑफिस असतं, तुला माहिती आहे. हां, मग हे नाटक तू झेलत बस. नाही, मी सकाळी सगळा स्वयंपाक करून जाणार आहे. हां, उपाशी नाही राहणार आहे तुझी बहीण, नको काळजी करूस. माझ्यावर डिपेंड आहे ना ती. स्वतः साधं कुकर पण लावणार नाही ती. आल्यापासून ते पण नाही केलं तिने. स्वतःचं जेवलेलं ताटसुद्धा उचलत नाही ती. आता हे बोलायची वेळ येते मला. एवढी नीच नाही आहे खरं तर मी, पण ती असं वागते ना म्हणून मला असं होतं. जाऊ दे रे, जाऊ. तुला बोलून काही उपयोगच नाही. तू उद्या राख्या आण. तुम्ही दोघंही मला ब्लेम करू नका की तसं काही मी खूप घोर पाप केले. राख्या आणायची तुझी रिस्पॉन्सिबिलिटी, माझी नाही.